नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय कडेगाव राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे शाश्वत विकासासाठी युवकांचे सामर्थ्य या संकल्पनेवर आधारित निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन समारंभ मौजे अपशिंगे येथे उत्साहात पार पडलाय। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हर्षवर्धन कदम युवा नेते उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात NSS विद्यार्थ्यांच्या कार्याचं कौतुक केले आणि त्यांना गावाच्या विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सक्रिय योगदान देण्याचं आवाहन केले। युवा शक्तीमध्ये मोठे परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे असं ते म्हणालेत। या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व रोपट्यास पाणी घालून करण्यात आले। अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर D.G. कंसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की राष्ट्रीय सेवा योजना हे केवळ अभ्यासक्रमाचा भाग नसून ती सामाजिक बांधिलकी जपणारी एक चळवळ आहे। या निवासी शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी श्रमदानाचे महत्त्व ओळखून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे। या उद्घाटन समारंभाचे मार्गदर्शक म्हणून डॉक्टर गोरखनाथ किर्दत समन्वयक सांगली जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना यांनी आजच्या काळात युवकांनी राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक का बनावे याबद्दल सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवण्यासाठी जागृत केले। विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्वक आपल्या ध्येयाप्रत वाटचाल करावी असे मत प्राध्यापक श्रीकृष्ण मोहिते सचिव ग्रामीण विकास प्रतिष्ठान सांगली यांनी व्यक्त केले। आजच्या डिजिटल युगात शाश्वत विकास कसा साधावा याविषयी बहुमोल मार्गदर्शन प्राध्यापक संजय ठिगळे सदस्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांनी केले। आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये गुरुचे स्थान खूप मोलाचे आहे असं मत प्रशांत राऊत गटविकास अधिकारी कडेगाव यांनी व्यक्त केले। अपशिंगे गावचे लोकनियुक्त सरपंच ॲडव्होकेट भारत सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या कामाची माहिती दिली। यावेळी समाजसेवा, राष्ट्रीय एकात्मता आणि व्यक्तिमत्व विकास या त्रिसूत्रीवर आधारित असलेली राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करते। विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य जनजागृती, पर्यावरण जनजागृती, साक्षरता, प्लास्टिक मुक्त अभियान तसेच समाज प्रबोधनपर व्याख्याने अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले। या उद्घाटन समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक अमोल मोरे यांनी केले। तसेच आभार प्राध्यापिका डॉक्टर सविता माळी यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश पाटील यांनी केले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।